पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात। रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं, रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस। संगमेश्वर तालुक्यात 142 मिलीमीटर पावसाची नोंद। कल्याण डोंबिवलीत पावसाला सुरुवात, पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता। मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमान वाहतूक विस्कळीत, विमानांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल। इंडिगो एअरलाइन्सची ट्विट करत माहिती। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी वाहतूक सेवा बंद, नागरिकांचे हाल। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात, पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवनदान। मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी, महामार्गावरून वाट काढताना वाहन चालक त्रस्त। रायगडच्या महाड तालुक्यात मुसळधार पाऊस, सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली, महाडच्या बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू, सखल भागात पाणी साचायला सुरुवात। पुढील 3 तासात मुसळधार पावसाची शक्यता, पुणे साताऱ्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, तर पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 6 तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, अनेक भागात जनजीवन विस्कळीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, जिल्ह्यात गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पाऊस। पुण्यातील काही भागात जोरदार पाऊस, शिवणे, वारजे, खडकवासला भागात मुसळधार पाऊस, शहरात ढगाळ वातावरण। नवी मुंबईत मुसळधार पाऊस, ठाणे बेलापूर मार्गावर पाणीच पाणी, मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम, मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी। नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पोलिसांचा पहारा, किनवट तालुक्यातल्या प्रसिद्ध धबधब्यावर बंदोबस्त, सुरक्षा कठडे नसल्यामुळे स्टंटबाज उतरतात नदी पात्रात। मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात, मुंबई उपनगरात हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज। कराडमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले, 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, रोहा नागोठणे मार्गावर दरड कोसळली, मार्गावरील वाहतूक ठप्प। रायगडच्या पोलादपूर तालुक्यात पावसाची धुवाधार बॅटिंग, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, पुढील 3 ते 4 तासात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, अनेक भागात मुसळधार पाऊस, 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, घाटमाथा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस, कोयना धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडणार। पुण्यातील काही भागात पावसाला सुरुवात, शिवणे, वारजे, खडकवासला भागात सकाळपासून पाऊस सुरू। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांची वाढ झाली। सातारा जिल्ह्यात पावसाचं दमदार पुनरागमन, शहर परिसरात आणि डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पहिल्यांदाच माऊलींच्या आळंदीत जाणार, दशमीच्या दिवशी पालखी आळंदीत मुक्कामी असणार, संत तुकाराम महाराज संस्थान यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय। नवी मुंबईतील भाजी मार्केटमध्ये भाज्याची आवक कमी, भाजीपाल्याचे दर वाढल्यानं दर खरं तर झपाट्यानं वाढत आहे, सध्या 120 ते 180 रुपयांपर्यंत भाजीपाल्यांच्या दरात घट। जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून देशभर साजरा करण्यात आलाय, स्किल इंडिया आत्मकौशल्याच्या जोरावर
दौल वाडगावमध्ये 97 बेरोजगारांनी मिळवला रोजगार. 21 जुलैपासून जनावरांचा व्यापार करणार नाही कुरेशी समाजाचा ऐतिहासिक निर्णय. अमरावतीत पार पडली कुरेशी समाजाची बैठक. कारवाईला कंटाळून घेतला निर्णय. म्हाडा कार्यालयावर पत्राचाळीच्या रहिवाशांची निदर्शनं. निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात रहिवाशांची निदर्शनं. मोठ्या संख्येनं रहिवासी मोर्चात सहभागी. म्हाडा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. कुडाळ मालवण तालुक्याला जोडणारा मुख्य मार्ग खड्डेमय. अपघातांना निमंत्रण. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष. नेमबाज राही सरोनबत 8 वर्ष पगारांपासून वंचित आहे. जागतिक स्तरावर देशाचा झेंडा फडकवूनही पगार नाही. राज्य शासनाकडून अद्याप फक्त आश्वासनच. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज. गणपतीसाठी कोकणात 5000 जादा बसेस धावणार. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या सोडणार. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई मेट्रो ट्रेनच्या फेरीत वाढ. 3 नवीन ट्रेन सेटसह 21 अतिरिक्त फेऱ्या. नियमित 350 फेऱ्या होणार. वाढत्या प्रवासी संख्येची गरज लक्षात घेऊन बुधवारपासून मेट्रो सेवांमध्ये वाढ. उद्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा होणार आहे. प्रक्षाळ पूजेनंतर विठुरायाचं दर्शन 24 तास बंद राहणार. नाशिक गुजरात अंबिका नदीवरील पुलाची दुरावस्था. गुजरात सरकारकडून जुन्या पुलांचे करण्यात आले ऑडिट नंतर रस्ता अवजड वाहनांसाठी बंद. चंद्रपुरातील 56 गटांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर. केवळ एका गटात बदल तर इतर प्रस्थापितांना दिलासा. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी इमारतीमधील रहिवाशांचं आझाद मैदानात धरणे आंदोलन. रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी पालिकेची पुन्हा नोटीस. टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीचं देशातलं पहिलं शोरूम मुंबईत सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रताप सरनाईक उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित. देशातील स्मार्ट कारचं शोरूम महाराष्ट्रात. महाराष्ट्र आणि मुंबईकरांसाठी मोठी गोष्ट. ईव्ही उत्पादनासाठी महाराष्ट्राला पसंती. मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त. नांदेडच्या इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधब्यावर पोलिसांचा पहारा. धबधब्यावर पर्यटकांची स्टंटबाजी पाहता सुरक्षेसाठी पोलिसांकडून दक्षता. छत्रपती संभाजीनगरात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतली जिल्हाधिकारी आणि परिषदेच्या सीईओंची ऑनलाईन बैठक. निवडणुकीचा घेतला आढावा. मुंबईच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा. 1.5 लाख जणांवर कारवाई. 3 कोटी 11 लाख रुपयांचा दंड वसूल. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल. सुकेळी खिंडीजवळ साचलं पाणी. वाहन चालक त्रस्त. धाराशिवमध्ये एकाच दिवशी 15 लाखांहून अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार. QR कोडच्या माध्यमातून होणार वृक्षांची नोंद. कोल्हापूरमध्ये पालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. 2 महिने पगार न झाल्यामुळे कर्मचारी आक्रमक. गोंदियात रस्त्याला 3 महिन्यातच भगदाड. पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला रस्ता. रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. पुण्यातील शिवनेरी, राजगड आणि लोहगड किल्ल्यांचा संवर्धन विकास आराखडा तयार केला जाणार. वारसा यादीत समाविष्ट या किल्ल्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्यास स्थगिती विरोधात होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक. स्थगिती न उठल्यास राज्यभरातील 1 लाख डॉक्टर आझाद मैदानात आंदोलन करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीए फर्मवर आयकर विभागाची धाड. आयकर विभागाची सोमवारी देशभरात 150 पेक्षा अधिक ठिकाणी धाड. मुंबईतील धरणांमध्ये गतवर्षांच्या तुलनेत यावर्षी मुबलक पाणीसाठा. मुंबईच्या धरणातील पाणीसाठा 75.79%. धरण भरल्यानं मुंबईकरांना दिलासा.
सोलापुरातील शिरवळ प्रकल्पात उजनी धरणाचं पाणी, आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते जलपूजन. बुलढाण्यातील तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराची भरती न केल्यामुळे नागरिकांना त्रास, कार्यालयात केवळ तहसीलदाराची नियुक्ती. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड शहर देशात अव्वल, दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार. कराड पालिकेने सलग 6व्यांदा पटकावला पुरस्कार. तुळजापुरात चोरट्याची अनोख्या पद्धतीनं चोरी, दुकानातून 15 लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले. चोरीचा कारनामा सीसीटीव्हीत कैद. तुळजापूर पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. ई बाईक टॅक्सी विरोधात आज मुंबईत आंदोलन, पुण्यातून 2000 चालक आंदोलनाला सहभागी होणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात खड्ड्यांचं साम्राज्य, नागरिक, शेतकरी आणि शाळकरी मुलांना नाहक त्रास. कबुतरांसाठी नागरी वस्तीबाहेर उद्यानं उभारणार मंत्री उदय सामंतांची माहिती. कबूतरखाने बंद केल्याच्या घोषणेनंतर कबुतरांमुळे होणाऱ्या संभाव्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मुंबई लोकलसह गेल्या 8 वर्षात 8273 प्रवाशांनी जीव गमावला. रेल्वे रुळांवर अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना आणि रेल्वेतून पडल्यानं प्रवाशांचा मृत्यू झाला. अहिल्यानगर शहरातील 3 बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल, महापालिका आरोग्य विभागाची कारवाई. वैद्यकीय पदवी नसतानाही उपचार करण्यात येत असल्याचं समोर, आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप बागल यांची तक्रार. उच्च महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक, वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशीन. पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट वसतिगृह मिळावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. उल्हासनगर महापालिकेसमोर मुख्य रस्त्यावर प्रहार, जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांचं भर पावसात रास्ता रोको आंदोलन. जोपर्यंत पालिका आयुक्तांकडून निर्णय होत नाही तोवर आंदोलन असं सुरू राहील, दिव्यांगांचा पवित्रा. अमरावतीत आझाद समाज पार्टी आक्रमक, जनसुरक्षा विधेयकाविरोधात निदर्शन, जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी. यवतमाळमध्ये सफाई कामगारांना पूर्णवेळ मोबदला देण्यात यावा यासाठी नगरपालिका कार्यालयासमोर सफाई कामगारांचं अर्धनग्न आंदोलन. 16 जून पासून आंदोलन सुरू असून देखील तर कुणीही या आंदोलनाची दखल न घेतल्यानं कामगार संतप्त आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून पुण्यातील 34 गावांच्या कर वसुलीला स्थगिती. या गावातील कर वसुली संदर्भात तातडीनं निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पालिकेचं सरकारला पत्र. रायगड किल्ल्याकडे जाणारा पायरी मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आलाय. 15 ऑगस्ट पर्यंत पायरी मार्ग बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पावसाळ्यात पायरी मार्गावर दरड कोसळण्याचा धोका, खबरदारी म्हणून पायरी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय. प्राडाचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल. कोल्हापुरी चप्पलच्या मुद्द्यावरून झालेला गोंधळ, इटालियन कंपनी प्राडाचे शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये. कोल्हापुरातील कामगारांसोबत करार करण्यास प्राडाची सकारात्मकता. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा. आतापर्यंत 65% पाऊस. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 90% पेरणी. वडापाव, समोसा, कचोरी आणि पिझ्झा पदार्थांचा धोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत समावेश. धोक्याचे फलक शासकीय कॅन्टीनमध्ये लावले जाणार. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी. अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. सर्व एअरलाइन्सना 21 जुलैपर्यंत इंजिन इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे आदेश. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सनं उडवण्याची धमकी. ईमेल नंतर परिसरात खळबळ. टास्क फोर्सकडून तपासणी सुरू. भारतीय नर्स निमिषा प्रियाची येमेनमध्ये फाशी टळली. उद्या निमिषा प्रियाला देणार होते फाशी. पुढील आदेशापर्यंत निमिषा प्रियाला दिलासा.
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतले. भारतासोबत जगभरासाठी अभिमानाचा क्षण. लॉर्ड्स मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंड विरोधात 22 धावांनी पराभव. मालिकेत खरं तर इंग्लंडची 2-1 आघाडी. पुण्यात 14 हरणांचा दुर्दैवी मृत्यू. गेल्या 4 ते 5 दिवसात 14 हरणांचा खरं तर त्यांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली. छत्रपती संभाजीनगरमध्ये गाव गुंडांचा धुमाकूळ. विठ्ठलनगर परिसरात 5 ते 7 वाहनांची तोडफोड. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्यात टायर दुकानाला भीषण आग. घटनेत दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. सीएसटी स्थानकादरम्यान डबल डेकर बसला आग. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यात तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना मारहाण. मुलीची पैलवानांनी छेड काढल्याचा आरोप. नंदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्याचं वेळात लक्षात आल्यानं दुर्घटना टळली. मालेगावमधील बागलाण तालुक्यातील तरुणाची पुण्यात हत्या. आर्यन आणि धैर्यशील मोरेचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. आरोपी धैर्यशील मोरेला पोलिसांनी अटक केली. पुण्यातील हिंजवडीमध्ये चोरट्यानं चक्क देवाच्या दानपेटीवर डल्ला मारलेला आहे. अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. चंद्रपूरमध्ये सोन्या चांदीचे दागिने लंपास. घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक. 1 लाख सोन्या चांदीचे दागिने हस्तगत. बुलढाण्यात पोलीस असल्याची बतावणी करून ढाबा चालकाची फसवणूक. ढाब्यावर अवैध दारू विक्री सुरू असल्याची बतावणी करून झडती करण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. भंडाऱ्यात दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. कारवाईत 19 दुचाकी जप्त. पुण्यात लष्कर विंग कमांडरच्या घरावर दरोडा. दरोडेखोराने 40 तोळे सोनं आणि 8.5 लाख रोख रक्कम पळवलेली आहे. शहरात चोरीच्या घटनेनंतर खळबळ. अमरावती शहरात 24 तासात 2 हत्या. मित्रानेच केली मित्राची हत्या. किरकोळ कारणावरून घरात घुसून हत्या केल्याची माहिती. पालघरमध्ये 7 दरोडेखोरांना अटक. घरांवर दरोड्याचा प्रयत्न करत असताना मालकानं आरडाओरड केल्यानंतर आरोपींची धाव. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.